बातमी आहे तापमानासंदर्भात। राज्यात उष्णतेची लाट अजूनही कायम आहे। अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 पार गेलाय, तर चंद्रपुरात राज्यातला सगळ्यात जास्त उच्चांकी 41 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। आजही विदर्भातल्या उष्णतेची लाट कायम असण्याचा अंदाज आता हवामान विभागानेच वर्तवलाय। त्यामुळे घराबाहेर पडताना योग्य काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। चंद्रपूर 41.4 डिग्री सेल्सिअस, ब्रह्मपुरी 41.2 डिग्री सेल्सिअस, सोलापूर 41.1 डिग्री सेल्सिअस, वर्धा 41 डिग्री सेल्सिअस, अकोला 40.9 डिग्री सेल्सिअस, अमरावती 40.6 डिग्री सेल्सिअस, नागपूर 40.4 डिग्री सेल्सिअस, मालेगाव 40.2 डिग्री सेल्सिअस, यवतमाळ 40 डिग्री सेल्सिअस। आता बातमी आहे सरकारी शाळांमधल्या परीक्षांबाबत। सरकारी शाळेतली 1ली ते 8वीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात घेण्याची मागणी आता आमदार प्रवीण स्वामींनी केली आहे। उष्णतेची लाट पाहूनच त्यांनी ही मागणी केल्याचं आपल्याला कळतंय। ही शैक्षणिक धोरण आखताना मराठवाडा विभाग, विदर्भ विभाग, इथली भौगोलिक परिस्थिती याचा विचार कधी केला गेलेला नाही। आमची मागणी आहे या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये व्हाव्यात, दुसऱ्या आठवड्यामध्ये संपाव्यात आणि 15 दिवस कमीत कमी निकाल तयार करायला आम्हाला मिळावा। आता घेऊया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मधून। बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचा विस्तार होणार आहे। 3री-4थी रेल्वे मार्गिका बदलापूर ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा दिलासा ठरणार आहे। हा 32 किलोमीटर लांबीचा ब्राउनफील्ड प्रकल्प आहे। केंद्र सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधानांचे आभार मानलेत। पुण्यात प्रार्थना स्थळावरच्या भोंग्यांवर कारवाई होणार आहे। त्यासाठी पोलिसांकडून सर्वेक्षण करण्यात येतंय। सरसकट कोणालाही परवानगी देणार नाही, तसंच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता। आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येते। मुंबई गोवा महामार्गावर उद्या 12 तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे। रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्री 12 पर्यंत अवजड वाहतूक बंद असेल। कोकणात होळीनिमित्त गेलेल्या चाकरमान्यांचा उद्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्यानं रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तशी अधिसूचना जारी केली आहे। राज्य सरकारच्या पीक विमा योजनेत बोगस अर्जदारांवर आता कठोर कारवाई होणार आहे। बोगस अर्ज आढळले तर 5 वर्ष सरकारी लाभ बंद होणार आहेत। गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 7 लाख बोगस अर्ज आढळले। यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी राज्य सरकार कठोर उपाययोजना करणार आहे। पश्चिम रेल्वेवरील दादर भुसावळ विशेष रेल्वेगाडीला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आले। त्यामुळे पालघरमधल्या प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली। तुकाराम महाराजांचा 375वा बीज सोहळा आज साजरा होतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झालेत। देहूच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यंदा या बीज सोहळ्याची अमृत महोत्सवी वर्षपूर्ती आहे। रत्नागिरीत संगमेश्वर तालुक्यात वांद्री गावात देवीच्या भेटीचा सोहळा संपन्न झाला। वांद्रीचे ग्रामदैवत सोमेश्वर जुगाई देवी आणि उक्षी गावचे ग्रामदैवत वाघजाई देवी यांची परंपरागत भेट झाली। यावेळी पारंपरिक विधी आणि पूजा अर्चा पार पडली। या पालखी सोहळ्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साह संचार आहे। तुकाराम महाराजांच्या 375व्या महोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी पुरणपोळ्या पाठवण्यात आल्यात। बागलाणच्या अनेक गावातल्या घरांमधून या पुरणपोळ्या पाठवल्या। या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर माऊली कदमांनी पुढाकार घेत त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला। उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात हवामानात काही बदल दिसून येत आहेत। दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानसह देशाच्या अनेक भागात गारपिटीमुळे हवामान बदलले। गारपिटीनंतर जोरदार वारे वाहत असल्यानं सौम्य थंडीही वाढली आहे। भारतीय हवामान विभागाने डोंगराळ भागात हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे।
भारतीय हवामान खात्याने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाबाबत येलो अलर्ट जारी केलाय. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्गा, बारामुल्ला परिसरात बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात बर्फाची चादर पसरली. महत्वाची बातमी. आता ही बातमी पाहून तुम्हालाही धक्का बसेल, कारण चक्क रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. चक्क ICU मध्ये नातेवाईकांना रुमाल फडकावत रुग्णांना हवा द्यावी लागते. नांदेडच्या विष्णुपुरी मधले डॉक्टर शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर आहे. तर ICU वॉर्डमध्ये AC बंद आहे, त्याच्यामुळे वाढत्या तापमानात रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मात्र त्यांचं कुठलंच गांभीर्य प्रशासनाला नसल्यानं दिसतंय. आपले प्रतिनिधी संजय सूर्यवंशी त्या रुग्णालयात उपस्थित आहेत आणि ते या घटनेचा आढावा घेत आहेत. संजय, काय सांगाल, काय नक्की प्रकार सुरू आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणावरून चर्चेत असते. काही दिवसापूर्वीच लहान मुलांच्या ICU वॉर्डमध्ये चक्क झुरळे फिरत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. नांदेडच्या विष्णुपुरी रुग्णालयातील ICU वॉर्डमध्ये AC बंद असल्याने रुग्णांचे नातेवाईक चक्क रुमालाने हवा देत आहेत आणि हा धक्कादायक प्रकार नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील समोर आलेला आहे. धन्यवाद. आपण पाहतोय की रुग्णांचे नातेवाईकच त्यांना हवा घालतायत. AC आणि फॅन सगळंच बंद असल्याचं दिसतंय. यावर प्रशासन आता काय कारवाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. ICU मध्ये रुग्णांना गंभीर दुखापत झालेली असते, काही महत्त्वाचे आजार असतात आणि अशा वेळी सुद्धा नातेवाईकांना फडक्याने वारा घालावा लागतोय. हे आरोग्य विभागाचं सगळ्यात मोठं अपयश आहे. आरोग्य विभाग काय करतोय हा प्रश्न उपस्थित होतोय. पुढची बातमी आहे संभाजीनगरातून. संभाजीनगर जिल्ह्यात शेतबांच्या जुन्या वादातून एकाने कुऱ्हाडीने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला. दाम्पत्याचे घरही पेटवून दिले आणि वैजापूर तालुक्यातील नागठाणमध्ये ही घटना घडली. सोपान चांगले आणि मंगलबाई असे जखमी वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रवी तांबेंविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. पुढे घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. शरद पवार गटाची पुण्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीचे मार्गदर्शन सुप्रिया सुळे करणार आहेत. दुपारी 3 वाजता मार्केट यार्डच्या निसर्ग मंगल कार्यालयात बैठक होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमच्याकडे येतील असा दावा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय. जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केलाय. औरंगाची कबर काढून टाका, नाहीतर लाखो हिंदू संभाजीनगरात कारसेवा करतील असा इशारा बजरंग दलाने दिलाय. 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद याबाबत निवेदन देणार आहे. औरंगजेब हा काही साधू संत नव्हता, त्याचे कोणतेही स्मारक महाराष्ट्रात नको असा इशारा बजरंग दलाने दिला. बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरेची सुरक्षा वाढवली आहे. SRPची एक तुकडी, 2 अधिकारी, 15 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींनी विधानसभेत औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्यांवर विरोधात कारवाईच्या मागणीनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. गावातल्या 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. यापुढे अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात आणखी कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. औरंगाची कबर हटवण्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांनी मतं मांडली म्हणून मी मत मांडावं असं नाही. तसंच या प्रकरणी आता विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती बोलण्यात अनेकांच्या अडचणी वाढतील असं कोल्हे म्हणाले.
औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा माजी आमदार मिलिंद एकबोटेंनी दिले. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून एकबोटे यांच्या समर्थकांना 20 दिवस जिल्हाबंदी करण्यात आली. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे, असं विधान काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी केलंय. औरंगजेबाप्रमाणेच क्रूरपणे फडणवीस सरकार वागलं असल्याचं देखील त्यांनी म्हणाली. सपकाळांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरून पटोलेंनी यू टर्न घेतलाय. मी गमतीने बोललो, काही लोक सिरियसली घेत असतील तर सिरियस राहावं, असं पटोलेंनी म्हटलंय. पटोलेंच्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटलांनी टोला लगावलाय. आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष द्या, मला वाटतं उद्या नाना पटोलेच भाजपात येतील, असा उपहासात्मक टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलाय. अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळेंनी आणि काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी एकमेकांना ऑफर दिली. एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे, असं विक्रम काळे म्हणाले. तर जिथं आहोत तिथं आनंदी आहोत, भविष्यात तुम्हीच कदाचित तिथे याल, असंही उत्तर देशमुखांनी दिलंय. खोक्याच्या घरावर कारवाईला घाई झाली अशी प्रतिक्रिया धसांनी दिली आहे. या कारवाईबाबत वनविभागाला विचारणार असल्याचं धस म्हणाले. आशिष विशाळशी माझा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण आमदार धसांनी दिलंय. धाराशिवमधल्या आशिष विशाळ आपलाच कार्यकर्ता असल्याचं पत्र व्हायरल झालं होतं. यावर धसांनी स्पष्टीकरण देत सगळे आरोप फेटाळलेत. बातमी आहे उद्योगपती गौतम अदानींनी. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली. सागर बंगल्यावर रात्री उशिरा ही भेट झाली. यावेळी विविध विकास प्रकल्पांवर चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळते. पुन्हा घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. उल्हासनगरात धुळवड साजरी करण्यासाठी घरी परतणाऱ्या तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला. यावेळी झालेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापुरात तरुणांनी बिबट्याला जिवंत पकडलंय. दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात या बिबट्याने दहशत निर्माण केली होती. मात्र तरुणांनी धाडस दाखवत या बिबट्याला जेरबंद केलं. कोल्हापुरात भीषण अपघात झाला. एका भरधाव कारनं 9 गाड्यांना उडवले. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मध्यरात्री 2 वाजता हा अपघात झाला. त्यात कार चालक धीरज पाटलांचा मृत्यू झाला. अवघ्या काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अकोल्यातल्या अकोट शेगाव महामार्गावर मोठ्या भेगा पडल्याचं पाहायला मिळतंय. अकोट विधानसभा मतदारसंघातल्या देवरी फाटा, पाटसूल, दापुरा फाटा, पंचगव्हाण फाटा, अडसूळ फाटा ते शेगाव दरम्यान ठिकठिकाणी या भेगा पडल्या आहेत. रस्त्याची दुरावस्था, कामगारांच्या कंत्राटदाराच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले. साताऱ्यात पाटण तालुक्यात ढेबेवाडीत बँक ऑफ महाराष्ट्रात पुन्हा मराठीचा अपमान केल्याची घटना घडली आहे. या बँकेत वृद्ध लोकांसोबत गैरवर्तन केलं जात असून मराठीत बोलणाऱ्यांना हिंदीतच बोलण्याची सक्ती केली जाते. राहुल शेडगे या व्यक्तीने याबाबतचा व्हिडिओ तयार केला आणि हा प्रकार उघडकीस आणला. सिंधुदुर्गात सावंतवाडीत कोकण रेल्वेचा मार्ग करताना 35 ते 40 वर्षांपूर्वी स्मशानभूमी उद्ध्वस्त झाली आहे.
रेल्वेने अलीकडे स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊनही कोणतीही कारवाई झाली नाहीये। त्यामुळे नागरिकांची अंत्यविधीसाठी गैरसोय होते। संभाजीनगरच्या वेरूळ लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला। यावेळी पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली। अनेक जण यात जखमी झाले असून काही पर्यटकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पुण्यात नरेगावच्या सोसायटीने 32 सोसायट्यांचा रस्ता अडवलाय। ग्रीनलँड काउंटी सोसायटीने 12 मीटर डीपी रोड अडवून त्यात सोसायटीचे गेट तसंच गणपती मंदिर बांधून रस्ता अडवलाय। पीएमआरडीकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही अतिक्रमण काढले जात नसल्यानं हायकोर्टाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं जातंय। त्यामुळे नागरिकांनी आंदोलन केलंय। रोड अडवला जात आहे। जाता येता प्रवाशांना ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे जळगावच्या पाचोऱ्यात शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला केलाय। शेतात पाणीचा भरणा करण्यासाठी शेतकरी जात असताना रानडुकराने हल्ला केला। जखमी झालेल्या शेतकऱ्यांना एक हात फ्रॅक्चर तर एका हाताला जबर मारहाण झाल्यानं गंभीर जखमी झालेत। वन विभागाने रानडुकराला जेरबंद करण्याची मागणी यावेळी केली। पुण्याच्या वाघोलीत अळी परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी भटकंती करतायत। पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा खंडित झाल्याचं कोणतंही कारण न देता पाणी कपात केलंय। त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा मोठा घातपाताचा प्रयत्न उधळलाय। माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक आणि साहित्य पोलिसांनी नष्ट केलं। यावेळी एक बंदूक देखील जप्त करण्यात आली आहे। तर जंगलात परिसरात माओविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिलेत। कोल्हापुरात शाहूवाडीत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट पाहायला मिळतोय। अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे। रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी स्वाभिमानी आक्रमक झाले। महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं स्वाभिमानी आक्रमक झाली। सिंधुदुर्गात कोट्यावधी रुपयांच्या लालूवर रोलर चालवून अवैध साठा नष्ट केलाय। महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक आणि विक्री सिंधुदुर्गात होत होती। याची माहिती मिळताच एक्साईज विभागाने अवैध दारूसाठा जप्त केला। यामध्ये जप्त केलेल्या 2 कोटी लाखांच्या दारूसाठ्यावर रोलर फिरवले। बदलापूर शहरात रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारने दणका दिलाय। आतापर्यंत 24 प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली आहे। कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं विरारच्या पिरकुंडा दर्ग्याजवळ महिलेचं शिर आढळलं होतं। या हत्येचा उलगडा झालाय। कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीचा खून केल्याचं नोटीस तपासात समोर येतंय। 24 तासांच्या आत आरोपी पती हरीश हिरप्पीला अटक करण्यात गुन्हे शाखा 3ऱ्या पथकाला यश आलंय। चंद्रपूरच्या नागभिडल घोडाझरी तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू झालाय। हे युवक पोहायला गेले होते अशी माहिती समोर आली आहे। यांच्यातल्या एकाचा जीव वाचवलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावात एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळला होता।
हा मृतदेह अनोळखी व्यक्तीचा असल्याची माहिती समोर आली होती. आता त्याच्या बाजूने असणाऱ्या दुसऱ्या विहिरीत मृतदेहाचं शीर, 2 हात आणि 1 पाय आढळले. एकाच मृतदेहाचे तुकडे विहिरीत सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली. बीडमध्ये 18 वर्ष पगार मिळाला नाही म्हणून एका शिक्षकानं टोकाचं पाऊल उचलले. बीडच्या कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या केज शाखेसमोरच त्यांनी फाशी घेतली आहे. संस्था चालकांवर छळाचा आरोप करत धनंजय नागरगोजेंनी आत्महत्या केली आहे. वाशिमच्या बाभुळगावच्या 14 वर्षीय मुलाचे 12 मार्चला अपहरण झाले होते. त्याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. दरम्यान 2 दिवस उलटूनही मुलाचा शोध लागत नसल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली. माथेरान शहरात असलेल्या मध्य रेल्वेचे विश्रामगृहात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा खून झाले. विश्रामगृहात काम करणाऱ्या 3 कामगारांमध्ये मोबाईल फोन देण्यावरून वादावाद झाली होती. हाणामारीही झाली होती. त्यात दोघांनी चाकूने हल्ला करून तरुणाचा खून केलाय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.